नमस्कार यूट्यूब मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? आज बनवायचंय काय, तर चला आपण बघूया. आपण हे बघा, मस्त बघा आपल्या किचन बागेमधलं. हे बघा, ही कोथिंबीर मस्त मस्त हिरवीगार कोथिंबीर निघाली, छान मस्त. आणि त्या तुरीच्या शेंगा, हे बघा एकेरी एकेरी भरलेले आहेत तुरीच्या शेंगा. तर या शेंगा तोडल्या आणि मिरच्या, एवढे टमाटर. आज करत आहे तुरीच्या दाण्याची छोले भाजी मस्त. आणि हिरवी मिरची घालून टमाटर, मस्त छान भाजी बनवूया. चला आता छोले भाजीची तयारी करूया. हे घेतले तुरीचे दाणे, मस्त सोलून घेतले तुरीचे दाणे, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, हिरवा कांदा आणि पालक. चला आता हे भाजून घेऊया आपण. छान मस्त तेल घालून थोडंसं. खूप नाही भाजायचे, थोडेसे अलगदच थोडेसे गरम झाले की काढून घ्यायचे. एवढे छान असून भरले नाही तुरीचे दाणे, कोवडे. पण या कोवड्या दाण्याची खूप छान भाजी लागते. खूप असे भरले ना, चांगले भरडल्यासारखे, तर मग ते गिरगिर भाजी लागते. आताच मजा आहे तुरीच्या दाण्याची भाजी खाण्याची, भाकरी बरोबर, चपाती बरोबर छान मस्त. काढून घेऊया परातीमध्ये, मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. छोट्या भांड्यात काही बसले नाही दाणे तर. म्हणजे घालूया. दाणे भाजून झाले, आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया दाणे. मिरची भाजली नाही, मिरची मला कच्चीच आवडते या दाण्याच्या भाजीमध्ये, म्हणून मी मिरची काही भाजली नाही. दाणे आणि मिरची मस्त छान बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये. मिरची, तसं हे 4 फळं वाटून घेतलंय. आपण फोडणी हे घातलंय, पडीभर तेल घालूया, जिरं, जिरं छान तळतळू देऊया. जिरं छान तळतळलंय, आता घालू हिरवी. जिरं तळतळलंय, आता घालूया हिरवा कांदा. हिरव्या कांद्याला छान फोडणी द्यायचं. आता घालू याच्यामध्ये हे पालक. चांगली शिजली पाहिजे म्हणून आधी पालक घातली त्यामध्ये. टमाटर, चांगली हिरवं टमाटर, गावरानी हिरवं टमाटर छान शिजवून देऊया. त्या भाजीमध्ये काही पण घालू शकतो आपण, पालक, टमाटर, वांगी. छान भाजी बनते. आणि कोथिंबीर, हळद आणि मीठ चवीनुसार. हे धने पावडर, मसाला थोडाच घालायचा. हे पालक टमाटर शिजलंय. छान मस्त
हिरवी कांद्याची पात आणि हिरवी कोथिंबीर आणि हिरवे टमाटर याची मस्त फोडणी दिले, छान मस्त. आता घालूया आपण हे दाण्याचा कूट केलेला, तुरीच्या दाण्याचा. पाणी घालून ठेवतो म्हणजे निघेल पटकन. छान या मसाल्यामध्ये परतून घेऊया. हे झाले, परतलंय. आता घालू याच्यामध्ये पाणी. पाणी होते लपथपीत बनवते भाजी. सुकी चटणी पण छान बनते याची. खूप प्रकार होतात हे छोले दाण्याचे. खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही, मध्यम. पालक पण आपल्या बागेतलीच घेतलेली. छान भाज्या आल्या तर चांगल्या. थंडीचे दिवस आहे, हिरवे हिरवेगार मस्त छान भाज्या आलेल्या आहेत. आता याला उकळी येऊ देऊया. छान उकळी आली मस्त. एक दोन छान उकड्या आल्या की लगेच शिजते भाजी. आली आली शिजत. मस्त सुगंध सुटला या भाजीचा. मला तर खूप आवडतं. जेव्हापासून ते निघतात ना शेंगा तेव्हा शेवटपर्यंत काही ना काही बनवत राहते दाण्यांचं. भाजी खूप छान लागते आणि शिळी भाजी तर खूप छान लागते भाकरीबरोबर. थंडीची खराब नाही होत लवकर. मस्त शिळी भाकरी आणि शिळी भाजी ही दाण्याची खूप छान लागते. हे बघा, ही झाली आता आपली भाजी शिजवून. मस्त हिरवा हिरवा रंग. मस्त भाजीला उकळी आली आणि छान मस्त शिजून गेली भाजी. हिरवीगार दाण्याची भाजी झाली. आता छोले भाजी छान मस्त बनवून. चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा. मस्त खा आणि आनंदी राहा. चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.